अंबाजोगाई शहरातील जवळपास 15 प्रभाग करण्यात आलेले आहेत। त्याची अधिसूचना नोटिफिकेशन नगर परिषदेच्या वतीने काल जारी करण्यात आली। वर्तमानपत्रांना नोटिफिकेशन जारी करताना मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमातून नगर परिषद प्रशासनाने नोटिफिकेशन जारी केले। मात्र सर्वसामान्य जनतेतून या संदर्भात एकच मागणी पुढे येत आहे, ती म्हणजे जे प्रभागाच्या हद्दी आहेत नगर परिषदेने ठरवलेल्या, या हद्दीचे डिजिटल बॅनर अंबाजोगाई शहरातील प्रमुख चौकात तीच नोटिफिकेशन लावण्यात आली तर सर्वसामान्य नागरिकांना आपला वार्ड, आपल्या वार्डाची हद्द कुठपर्यंत आहे, नेमके आपले घर कोणत्या वार्डामध्ये आले हे पाहण्यासाठी सुलभ होईल। या मुद्द्यावर आपण कालही बातमी केली होती। आज शहरातील जे राजकीय पक्ष आहेत त्यांचे अंबाजोगाईचे शहराध्यक्ष यांना काय वाटते या संदर्भात आपण आज प्रतिक्रिया घेतल्या आहेत। उद्याही जे इतर शहराध्यक्ष आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत। प्रशासनाला एकच विनंती आहे की सर्वसामान्य नागरिकांना आपल्या प्रभागाची हद्द नेमकी कुठपर्यंत आहे त्यावर त्यांना काय आक्षेप आहे का, तो आक्षेप घेण्यासाठी त्यांना माहिती असणे आवश्यक आहे आणि तो प्रभाग, त्या प्रभागाची नोटिफिकेशन प्रत्येक चौकामध्ये डिजिटलच्या माध्यमातून लावली तर नक्की लोकांना कळेल आपले घर कोणत्या प्रभागात आहेत। आगामी निवडणुका च्या संदर्भामध्ये काल निवडणूक आयोगाने वार्डच्या रचना किंवा कशा राहतील या काल प्रकाशित केल्या। परंतु मला असं वाटतं की ह्या ज्या निवडणूक आयोगाने आणि नगर परिषद प्रशासनाने ज्या वार्ड रचना जाहीर केल्या त्या सर्वसामान्य नागरिकापर्यंत जे की त्या वार्डामधल्या लोकांना ऐच्छिक की कोणत्या वार्डामध्ये आपण असलं पाहिजे, परंतु याची फारशी अशी जनजागृती झालेली दिसत नाही। तर या माध्यमातून माझी अशी मागणी आहे की या ज्या वार्ड रचना नवीन झाल्यात त्यांनी एकतर पूर्ण वर्तमानपत्रामध्ये, सर्व वर्तमानपत्रामध्ये जाहिरातीच्या स्वरूपात देऊन प्रत्येक घराघरापर्यंत ही वार्ड रचना गेली पाहिजे। त्याचप्रमाणे चौकामध्ये जर अशा महत्त्वाच्या चौकामध्ये जर डिजिटल बॅनर लावले की तुमचा वार्ड हा असा झालेला आहे, नकाशासहित, नकाशा आणि वर्णन, म्हणजे सर्वसामान्य लोकांना समजेल की आपण कोणत्या वार्डात आहोत। मग त्यावर आता 31 तारखेपर्यंत त्यांनी यावर आक्षेप नोंदवण्यासाठी तारीख दिली आहे। मग परंतु जोपर्यंत हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत आक्षेप किंवा लोकांच्या भावना आपल्याला काही समजणार नाहीत असं या ठिकाणी मला वाटतं। त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी बॅनर प्रमुख चौकामध्ये लावून याची सर्वसामान्य मतदारापर्यंत कसं पोहोचता येईल याची दक्षता घ्यावी। नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने अंबाजोगाई नगर परिषदच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी अंबाजोगाई शहराची जी काही प्रारूप हद्द काल वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध केलेली आहे ती PDF स्वरूपामध्ये अंबाजोगाई शहरातील प्रत्येक नागरिक हा PDF स्वरूपामधील ही जाहिरात पाहू शकत नाही। त्याकरिता आमची वंचित बहुजन आघाडी अंबाजोगाई शहराच्या वतीने माननीय मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रियंका टोंगे मॅडमांची विनंती आहे की सर्वसामान्य माणसांना ही हद्दवाढ असेल किंवा आपले जो प्रभाग असेल ती प्रभाग रचना समजण्यासाठी अंबाजोगाई शहरातील जे प्रमुख चौक आहेत या चौकामध्ये डिजिटल बॅनरच्या स्वरूपामध्ये ही प्रसिद्ध करावी, जेणेकरून सर्वसामान्य व्यक्तींना ही हद्दवाढ लक्षात येईल आणि त्यानुसार ते आक्षेप घेऊन त्याच्यावरती 31 ऑगस्टपर्यंत आपली प्रतिक्रिया नोंदवू शकतात। धन्यवाद।